ते बरोबरच होईल ना, आणि मी सांभाळेल, बिलकुल तुम्ही काळजी करू नका. त्यांची आई आणि बाप होण्याची जबाबदारी माझी. वय किती होतं तेव्हा? आई आमची गेली त्यावेळेला मी 7 वर्षाचा होतो, आणि 7व्या वर्षी राजेश म्हणतोय. आणि भाऊ 3 महिन्याचा होता माझा. मी म्हटलं मी सांभाळेल, अजिबात काळजी करू नका. आणि त्याच वेळेपासून मी म्हणजे दुसऱ्या दिवसापासूनच तातडीने एका हॉटेलमध्ये कामाला पण लागलो. शाळेत जायचं, शाळा सुटल्यावर परत यायचं आणि कामाला पण जायचं. आजोबांचा भिक्षुकीचा होता, एका महादेवाच्या मंदिरात धर्मशाळा आम्ही राहायचो. लहानपणापासून पाठांतर चांगलं, बोलणं चांगलं, त्याच्यामुळे मग तिथले काही पुस्तकं स्तोत्र मला आजोबा काढून द्यायचे आणि म्हणायचे की जरा हे म्हण इथं बस. मग मी ते म्हणत असताना कोणतरी यायचं, 2-5 पैसे टाकून जायचं, ती पण मोठी गोष्ट असायची. घरामध्ये ज्या वेळेला खाण्याची चणचण सुरू झाली तर मग पोटामध्ये ढकलण्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे याची एकदा यादी सुरू झाली की आपण काय करू शकतो, कशाने आपलं पोट भरेल. संध्याकाळी भाजी बाजारात दिवसभराचा माल विक्री केल्यानंतर फेकून दिलेलं सगळं सडलेला खराब झालेला भाजीपाला वेचून आणायचा सगळा, त्यातून जो काय चांगला तो स्वच्छ करायचा, ठेवायचा. मारुतीच्या मंदिरात बसायचं, त्या ठिकाणी मारुतीच्या पुढे लावलेले दिवे बघायचे. प्रत्येक घरातून येणारा दिवा मला अगदी तोंडीपाठ होता की हे पाटखांकडचं आलेलं आहे ना, ही कणिक चांगली असते बरं का, हे जोशांकडचं आलेलं आहे ना की याच्यामध्ये तेल जास्त असतं, याच्यात शेंगदाणा तेल वापरलेलं असतं, इतकं मला पक्क तोंडीपाठ होतं. त्यांनी आपल्या 5 प्रदक्षिणा घालून गेले की मी पटकन तो दिवा विजवायचा, त्यातली वात बाजूला काढून ठेवायची, दुसऱ्या दिव्यात टाकून द्यायची आणि ते तेल आणि तो दिवा एका भांड्यात मी जमा करत राहायचो. लोकांनी ठेवलेले उडीद, मीठ, मिरच्या ते देखील मी घरी घेऊन यायचो. छान हातावर त्याचे जाडसर गोळ्या थापायच्या व्यवस्थित, ते आम्ही आनंदाने खायचो. आम्ही ज्या ठिकाणी राहायचो त्या ठिकाणी मोठा दरवाजा, वेस ज्याला आपण म्हणतो, संबळ वाजलं की मला समजायचं की कोणतरी मेलंय, आणि मग त्याच्या पाठीमागे हातातलं काम सोडून मी त्या अंत्ययात्राच्या पाठीमागे चालायला सुरुवात करायची. लोकांनी फेकलेल्या कवड्या, चिल्लर, विसाच्या ठिकाणी ठेवलेलं पीठ ते देखील आम्ही उचलून घरी घेऊन यायचो. जमा झालेल्या कवड्यानंतर मी एका दुकानामध्ये नेऊन विकून टाकायच्या, त्यातून घर चालायचं. भावाला प्रचंड भूक लागायची आणि तो रडायला लागला की मग मला खूप अस्वस्थ होतं की याला दूध कसं द्यायचं. बऱ्याचदा तर मी हॉटेलमधून येताना चहा आणि पाणी असं एकत्र केलं घेऊन यायचो, तेच त्याला पाजायचो. लक्षात आलं की आपल्या इथं खूप मोकाट बकऱ्या फिरत असतात, आपण या बकऱ्यांना जर पकडलं तर त्यांचं दूध आपल्याला सहज मिळू शकतं. मग घरात ठेवलेले उडदाचे दाणे घ्यायचे आणि 2-2 दाणे दरवाजापासून तर थेट आमच्या धर्मशाळेपर्यंत टाकत यायचे. त्या बकरीने एकदा बघितलं की इथं पडलं की ती लाईन पकडून थेट घरापर्यंत यायची. मग तिचा पाय पटकन पकडायचा, पाय अडकायचा, दूध काढायचं, मग ते भावाला तसं ते दूध मी पाजायचं. ह्या सगळ्या गोष्टी शिकत म्हणजे परिवाराची तर नाळ जोडलीच गेली चांगली. म्हणजे भावाला पायावर घेणं, तेल लावणं, त्या दिव्यातलंच तेल घेऊन त्याच्या अंगाला तेल लावून त्याला आंघोळ घालणं, खूप खूप गमतीशीर गोष्टी शिकले. दिवसभर तो आहे ना खूप रडायचा, म्हणजे दिवसा झोपायचा आणि रात्री रडायचा. मी रात्री पण काम करायचो. ते काय करायला पाहिजे, हा झोपत नाही रात्री, आपल्याला पुन्हा त्रास होतो. आंघोळ घातली काय शांत झोपतोय मला पक्का समजलं होतं. याची सकाळची आंघोळ बंद केली आणि संध्याकाळची आंघोळ सुरू केली, आणि गंमत तोही शांत झोपायचा आणि मी झोपायचो. मग अजिबात कधी मला असं जाणवलं नाही. बहिणींना असं ओळीने उभं करायचं, भराभर वेण्या घालायच्या, भाकऱ्या करण्यापासून तर मांडे करण्यापर्यंत सगळं मला या परिस्थितीने शिकवलं. आणि खूप धमाल, खूप आस्वाद घेतला याचा पण. म्हणजे अजिबात त्याची कधी किरकिर नाही, कटकट नाही, काय नाही. 2 रुपयाचं तेल आणलं की आठवडाभर पुरलं पाहिजे. आजी रोज बघायची भाजीत की अरे वर तरंग कसं काय आला आज तुझ्या भाजीला, तेल जरा कमी घाल ना, तुझ्या हाताला तेल फार लागतं. एक दिवस आजीने गंमत केली, आजीने मला खूप झापलं. म्हटलं की अरे बाटलीत एवढं तेल परवा आणलेलं ते संपलं कसं काय. आजी म्हणतो रोज तर भाजी बघते तुम्ही तेवढंच घालतो. रात्री मी पुस्तक वाचत बसलो होतो आणि बघितलं की ज्या तारेला खुंडीला मी बाटली टांगलेली होती तिथे एक तार होती दुसऱ्या खुंडीला गेलेली. त्याच्यावर एक मोठा उंदीर आला, त्या खुंडीवर बसला आणि त्या उंदराने त्या बाटलीचा वास घेतला. मी बघतो त्याची गंमत. त्या बाटलीत त्याचं तोंड जायना, मोठा उंदीर होता, बाटली अशी छोट्याची. उंदराने काय करावं, त्याने शेपटी त्या बाटलीत घातली, त्या तेलात हलवली, वर काढली आणि चाकून घेतलं. मी आजीला उठवलं, आजीला म्हटलं बघ तू मला ओरडत होती की तू भाजीला तेल जास्त घालतो, तुझं तेल हा उंदीर पळवतो. याची सवय मोडली पाहिजे. हा असं जाणार नाही, पकडता पण येणार नाही.
आजीला म्हटलं थांबीची आपण बरोबर सवयमुळा पुन्हा तेलात या प्रकारची शेपटी घालणार नाही. मी डेअरीत काम करायचो, तिथं फॅट काढायला हायड्रोक्लोरिक ॲसिड वापरतात. मी ते ॲसिड घेऊन आलो, त्या बाटलीत टाकलं आणि वरती तेलाचा गोळा फिरवला. बाटलीच्या तोंडाला असं वरती एवढा, सेम बाटली तशीच टांगून ठेवली. उंदीराला इतका सराव झाला, तो आला व्यवस्थित तारेवरनं, त्याने बघितलं, वास घेतला आणि भरकन त्याने शेपटी आज घातली त्याच्यात. चिची करत उंदीर निघून गेला. दुसऱ्या दिवसा उंदीर पुन्हा त्या बाटलीजवळ आला नाही. ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींनी ना, की यांना चांगलं प्रशिक्षण देता येतं, त्यांच्याकडनं आपल्याला खूप शिकता येतं. यातून मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. जे मी माझ्या कुत्र्याला शिकवलेलं होतं की त्याने घरोघर जायचं, 11 साडे11 सुरुवात करायचा, तो 5-6 घरी जाऊन उभा राहायचा. लोकांनी त्याला भाकरी टाकली, त्याने ती तोंडात घ्यायची, तिथं नाही खायची, त्याने घरी घेऊन यायची, माझ्यासमोर धरायची, त्याच्या तोंडातला तुकडा त्यांनी खाऊन टाकायचा, उरलेली भाकरी मी खायचो किंवा आम्ही सगळे वाटून खायचो. आणि यांना उत्तम प्रशिक्षण दिलं की आपला याचा कसा उपयोग होऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण. याच्यातून सगळी चांगली जडणघडण होत गेली. म्हणजे मी आज जे काय घडलो ना, आता मला माझ्या परिस्थितीने खूप चांगली साथ दिली असा माझा ठाम विश्वास आहे आणि प्रचंड आनंद आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बिलकुल दुःख नाही. खरं तर कोणासमोर ते मांडण्याचं आणि खूप त्याला हळहळ व्यक्त करण्याचं मला अजिबात आवडत नाही. पण सरांच्या आग्रहाखातर आता हा दुसरा-तिसरा कार्यक्रम मी खरं सुरू केला. पण मला खरं सांगतो, मला बिलकुल नाही आवडत या गोष्टी, अजिबात नाही आवडत. मला महत्त्वाचं हे यासाठी वाटते राजेश, की यामधनं आमच्यासारख्या अनेक लोकांना माहितीच नाही की भूक पण असते आणि भूक भागवायसाठी काही करायचं असते, आहे की नाही. त्यांना ही जाणीव होणं गरजेचं आहे. म्हणजे तुझी गरिबी जी आहे ती कदाचित करन्सीची गरिबी आहे, इकडे जी गरिबी आहे ती अनुभवांची गरिबी आहे, संवेदनेची गरिबी आहे. त्यामुळे मला असं वाटतं तुझ्या गरिबीच्या दर्शनाने यांची गरिबी मिटेल आहे थोडीशी. म्हणजे त्याही काळात माझ्या घरात खाणारी 5 तोंड माणसांची आणि 10-12 जनावरं आरामात असायची बरं का. म्हणजे अजिबात असं आहे की नाही आपलंच नाही, यांना कुठं सांभाळा. रस्त्यात जे काय दिसेल ना ते उचलून मी घरी घेऊन यायचो. जे एक दिवस नदीवर गेलो आणि बघितलं की डुकरीणीला 10-12 पिल्लं झालेले आणि त्यातलं भुरकट रंगाचा बच्चा खूप देखणा आहे. डुकरीणी जवळचा पिल्ला उचलणं आपण कल्पना पण करू शकत नाही, इतकी प्रचंड ती आक्रमक असते. एकदा जवळ जायचा प्रयत्न केला, जसं बच्च्याला हाजारला ते मोठ्याने केकाटायला लागलं ते बच्चा आणि डुकरीने धावली अंगावर. परत बाजूला पळून गेलो. थोड्या वेळाने ती जरा सेट झाली, धोकाने म्हटल्यावर ती शांत झोपली आणि पिल्लं प्यायला लागले. मी आपला सरपडत तिथपर्यंत गेलो, पिल्लाच्या तोंडावर माझी करंगळी देऊन टाकली आणि ते स्तन समजून ते चोखत राहिलं. मी बच्चा उचलला घरी घेऊन आलो सर आणि आजीला म्हटलं बघ आपल्याला हे पाळायचं खूप छान आहे, मला खूप आवडला. आजी म्हटले अरे ब्राह्मणाचं घर का कोणाचं आहे, तू घरामध्ये काय काय घेऊन येतो. आज ते डुकराचा बच्चा आणि ते खूप मला ओरडायचे की असं काही हे उद्योग करू नको, बरोबर नाही. रस्त्यामध्ये जर कोणाच्या घरामध्ये आजार असेल तर ते बंद ठेवण्याचा प्रकार असतो, माहिती असेल. 4 रस्ते ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी भात, शेंदूर, अंड असं ते सगळं तिथं ठेवतात, शेंदूर बिंदूर घालून, त्याच्यावर लिंब, त्याला सोयाबिया टोचलेल्या. मला पोटाच्या भुकेपुढे ते काहीच वाटायचं नाही. शांतपणे जायचं, ती पत्रावळ उचलून घरी घेऊन यायची, शेंद्राचा भाग काढून टाकायचा, त्याच्यावरच तो लिंबू पिळायचा आणि तो भात आम्ही आरामात सगळे खाऊन जायचो. आम्हाला कधीही कसलाही त्रास, लोकांचे ओलांडलं तरी अंगावर ते फोड येतात आणि काय काय त्रास होतो. आम्ही खाऊन गेलो तरी आम्हाला कधीच काही झालं नाही. या सगळ्यांमधून दुसरा एक मुद्दा मला जो खूप महत्त्वाचा वाटतो राजेशच्या संदर्भामध्ये, जो आपल्या सगळ्यांना खरं घेण्यासारखा गुण आहे, त्याचं ऑब्झर्वेशन जे आहे ना, जे आपण विज्ञान शिकण्याचं मूलभूत टूल मानतो, ऑब्झर्वेशन अँड एक्सपेरिमेंटेशन. आय मीन दीज आर द ओनली 2 थिंग्स बाय विच वी लर्न सायन्स. त्याचं जे ऑब्झर्वेशन आहे ना, ते इतकं डीप ऑब्झर्वेशन पेनिट्रेटिंग आहे की त्याला सगळ्या गोष्टी, तो उंदीर तसा येतो आणि या आता त्याने एका वाक्यात सांगितलं, पण मला असं वाटतं हे तासनतास तो ह्या सगळ्या गोष्टी निहाळत बसणार. तो पेशन्स तेवढा सगळा, आणि मग त्यातनं तो शिकला. हे सगळं एकलव्याचं शिक्षण आहे हे खरं. त्याला काही तसा त्या अर्थाने कोणी गुरु नव्हता त्या अर्थाने. तर ती जी त्याची शिकण्याची वृत्ती आणि पद्धती जी आहे ना, ती अगदी अफलातून आहे, अफलातून लिटरली. हे मला असं वाटतं ते खरं त्याच्याकडनं घेण्यासारखी गोष्ट आहे. पुढे राजेश, तू ते गुळाची पण गोष्ट सांगणं जरा, ते पण जरा सांगायला पाहिजे जरा. म्हणजे काय देणाऱ्याची वृत्ती कशी असते ते पण जरा कळेल आहे. पंचांग सांगायला आजोबा पाठवायचे की जा हे 4-5 घरांना पंचांग सांगू नये. आणि पंचांग सांगायला जायचं तर अवतार इतका
कळकट आणि मळकट असायचा की बघूनच कोणी हाकलून दिलं असतं दारातूनच. पण तरी जाऊन ते व्यवस्थितपणे एकादशी कधी आहे आणि मग काय ते सगळं सांगून झालं की दुसऱ्या दिवशी एकादशी मागायला ते जाऊन उभं राहायचं. उभं राहिलं की ते आमच्याकडे आयराणी भाषेत जसं बोलतं तसं मी तुमच्यासमोर ते सांगतो की त्या आजीने बघायचं तिकडनं कोण शेरे म्हणजे कोण आहे. मग ते त्यांची ध्रुपदा नावाची सुनती तिकडनं सांगायची दुर्योधन भटजीनं नातूशे. दिवस उगत नाही तो लिही लागणार ते दिवस उगत तोपर्यंत येऊन लागला. कशासाठी आला? नाही आजी आज एकादशी आहे ना फराळाचं पाहिजे. बर ध्रुपदा तर वाटीभर भगरान गोईना खडकांना मडावर घालले. ते शब्द मला कधीच आठवले नाही, आजही मला ते बिलकुल बोचत नाही. पण त्याच्यानंतर जे पुढचं असायचं ना की ते त्याला घालून दे, मला ते फार आवडायचं. मग एवढ्या वाटीभर भगर आणि गुळासाठी 1.5-2 तास मी दारात उभा. थोड्या वेळाने आजी आली बघितले हवा अजून गया नाही का? काव दुर्पदे त्याची मी आंघोळ करते. आंघोळ झाली की मग ती अगरबत्ती ओळेल, पूजा करेल, मग येऊन ती वाटीभर भगर आणून काय आनंद वाटीभर भगर मिळाल्याचा. आणि गुळ म्हणजे कोनाड्यामध्ये गुळ ठेवायची पद्धत आमच्याकडे. त्याचं असं पार ते ओघळ खालपर्यंत आलेले पाणी सुटलेलं त्या गुळाला ते असं पकडून ती बाई असं टप 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 पडत घेऊन यायची. आपल्या वाटेची ते खाली पडून जाऊन मी तिथूनच हात खालून धरून ठेवायचा आणि ते पटकन जमा करून घ्यायचं. खाली येत असताना भरभर भरभर ते बोटं चाटत चाटत उरलेलं ते भगर आणि गुळ घरी घेऊन यायचं. भगर करायची, सर्वांना खाऊ घालायची. जोपर्यंत सर्वांचं होत नाही तोपर्यंत मी कधीच खाल्लं नाही, कधीच नाही. खात्री असायची की यांचं पोट भरलेलं नाही बरं का. बऱ्याचदा तर म्हणजे 3-3 दिवस फक्त पाणी पिऊन घ्यायचं आणि झोपून जायचं. हॉटेलवर कामाला जायचं तर नाना गावडे म्हणून होते आमच्याकडे, त्यांनी मला हॉटेलवर कामाला लावलं. त्यांना माहिती होतं की यांनी काही खाल्लेलं नाही. ते जाणे बरं, अरे एक कप बरं चहा घे बरं आधी तू. नाही नाना मी घेतलाय चहा, मला नको आहे आता. खूप मोह व्हायचा. दूध उकळत असायचं, त्याचा वास सारखा नाकात जायचा की माझ्यासाठी नाही. ते दूध आपल्याला घरी जर दीपकला देता आलं तर कदाचित भावाचं पोट भरलेलं असेल. आणि एक दिवस नानांना मी सहज म्हटलं की नाना घरी लहान भाऊ आहे, त्याला माणसं किती वेगळ्या अंगाने विचार करणारे असतात. दुसऱ्या दिवसाहून नानांनी स्वतः एका डब्यामध्ये 100-1 मिली दूध घरी घेऊन यायचे आणि सांगायचे की तू तिथून नको येऊ, तुला मी घरीच आणून देतो दूध. दर्शन आलं की तिथून ते दूध देऊन जाणार आणि मग भावाला ते दूध पाजायचं. या सगळ्या ह्याच्यातून इतकी वेगवेगळी माणसं पण भेटत गेली. माणसांची खूप जवळून त्यांना वाचन करता आलं. माणसांचं वाचन पण मला खूप चांगलं करता आलं. म्हणजे आता तर त्याचा मला खूप फायदा. समोरच्या माणसाला बघितल्यावर मी असं अंतर्बाह्य स्कॅनिंग एका सेकंदात करून टाकतो त्याचं की ही माणसं काय असते. ह्या परिस्थितीमुळे मला हे सगळं जमलं. आणि म्हणजे विशेष म्हणजे राजेशचं हे की हे सगळं ते दुसऱ्या कोणाची तरी कहाणी सांगतोय या प्रकारे बघतो. स्वतःच्या आयुष्याकडे इतक्या स्थितप्रज्ञता जे आपण गीतेमध्ये म्हणतोय की मूळ स्थितप्रज्ञ जर माणसाला बनता आलं तर झालं, तुम्ही जिंकलात आयुष्यात. ही वृत्ती त्याची अगदी लहानपणापासून आहे. या सगळ्याचा कुठेही उद्वेग, वैताग काहीही नाही, त्रास नाही आहे अजिबात. उलट तो म्हणतो की हे सगळं मी एन्जॉय केलं आयुष्य. या परिस्थितीमुळे उलट मला खूप फायदा झाला, त्याच्यामुळे खूप माझं आयुष्य घडवू शकलं. हे स्वतःवर असणाऱ्या निगेटिव्हिटीकडे इतक्या पॉझिटिव्हली चॅलेंज म्हणून कन्वर्ट करताना जे आज आपण मॅनेजमेंटमध्ये सगळं सांगतो, एवढे सगळे प्रिन्सिपल्स, मला असं वाटतं की ही खरं मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये राजेशला बोलवायला पाहिजे की कसं हाऊ टू कन्वर्ट प्रॉब्लेम्स इन टू अपॉर्च्युनिटीज. हे एवढंच आहे की त्याला त्या टर्मिनॉलॉजीमध्ये बोलता येणार नाही, पण याहून आणखीन कुठलं चांगलं जिवंत उदाहरण आपण पोरांच्या पुढे ठेवू शकणार आहे मला असं वाटतं. म्हणजे मी राजेशच्या एकूण जगण्याकडे जे पाहते तो या अंगाने बघतोय. हे सगळी जी अनएक्सप्लोर्ड अंग आहेत ही सगळी, आणि अशी अफाट आहेत त्याची. म्हणजे कालचा आमचा अनुभव असा की 2 तासात तर अगदी असं एक खपली निघाली त्याच्या आयुष्याच्या प्रवासाची, असंच वाटलं सगळ्यांना. की अजून किती रात्री 12पर्यंत त्याच्यानंतर आम्ही बसलो, कार्यक्रम संपल्यानंतर 2 तास, तरी असं वाटत होतं की एवढंच झालं अजून. तर हे जे आहे ना हे खूप विलक्षण आहे. आणि ते आज आपण सगळे विज्ञान विभागात वावरतो म्हणतो, सायंटिफिक ॲटिट्यूड आणि एवढं सगळं लॅबॉरेटरीज आणि रिसर्च आणि असं सगळं. तर त्यामध्ये जर हे आपल्या पोरांना हे जर नाही देता आलं तर मग काय नुसतं वरवरचंच असणार आहे, नुसतं त्याला काय अर्थ नाही. त्यामुळे त्या अर्थाने मला असं वाटते राजेशचं आयुष्य जरा लोकांपुढे यायला पाहिजे जरा या सगळ्या संदर्भामध्ये. तुझा जो पानदिवडीपर्यंतचा प्रवास जो आहे, साप पकडायला कशी सुरुवात केली तू, जरा तिथून ते पण जरा सांग ना.
ते पण एक खूप चांगली लर्निंग एक्झरसाइज आहे. आजीच्या सोबत नदीवर कपडे धुण्यासाठी जायचं. आजीचे कपडे धुवून झाले की ते वर वाळूवर आणून वाळत टाकायला मी मदत करायचं. आणि मग कपडे धुत असेपर्यंत मधल्या वेळात काय करायचं तर पाण्यात पाय टाकून बघत बसायचं. पाण्यात पाय टाकले की ते मासे येऊन पायाला धडकणार, त्यांचे रंग, त्यांच्या हालचाली, खूप मनाला भुरळ पडायची की अरे हा मासा पकडला पाहिजे. पकडायचा कसा, हातात तर लवकर सापडत नाही. मग अंगातला शर्ट असा पुढे काढायचा आहे, 2 बायांमध्ये अडकून आपण सूप कसं पकडतो बस तसं तसं शर्टाचा ही पाठीमागची बाजू पुढे, बाया अडकलेल्या, मासा खाली घालून ते मी मासा पकडायला सुरुवात केली. 2-4 प्रयत्नामध्ये मला ते जमलं की आता आपल्याला पकडता तो मासा. मासा पकडला, वर काढला तर मग तो हातातून तर पटकन पडून जायचा. मग घरून येताना एक बाटली घेऊन यायचं, ते पाणी भरलं की त्यात तो मासा टाकून बघत बसच त्याच्याकडे, त्याच्या हालचाली, रंग. आजी बघायची, म्हणायची बघ तुला आवडतं तू करतो ठीक आहे, पण तो मासा मेला नाही पाहिजे. कपडे धुवून झाले, घड्या करून झाल्या की सोबत जाताना पहिले मासा पाण्यात सोडून द्यायचा, उद्या पुन्हा नवीन पकडायचा. तो मासा सोडून द्यायचा. नंतर नंतर मला शर्टाची पण गरज पडायची नाही. घरून येताना थोडंसं भाकरीचा तुकडा किंवा दिव्यातली थोडी कणिक घेऊन यायची, पाण्यात अशी टाकायची. मासे जमा झाले की मी असा खालनात ठेवायचा की सरळ वर उचलून घ्यायचो, मासा हातातच. जे आजही मी सांगतो की मी ज्या पद्धतीने मासे पकडतो, खात्रीने सांगतो तो सरावाचा भाग आहे. सातत्य आणि सरावामुळे मला ते सहज जमतं. अगदी व्यवस्थित मी तो मासा पकडायचा. मासा पकडल्यानंतर तो मेला पण नाही पाहिजे, सुटला पण नाही पाहिजे. एकदम त्याच्या अंगावर एक चिकट द्रव असल्यामुळे तो हातातून सटकून जातो मासा लगेच. एक दिवस मी असा बसलेलो आणि बघतोय की एक लांब असं काहीतरी वळवळत आलं. मला वाटलं वेगळा मासा आहे. पकडला, बाटलीत घातला, बुच बंद केलं. या मधल्या कालावधीमध्ये झालेलं असं होतं की मला ते मासे खेकडे पकडताना बघून आमच्या घरी आजोबांना कोणीतरी सांगायचं. असं लोक असतात जादूभावचे की ते या गोष्टी पटकन घरापर्यंत पोहोचवतात. ते काय गुरुजी तुमचा नातू नदीमध्ये मासे खेकडे पकडतो, की आजोबांनी घरी आल्यानंतर येथेच्या धुलाई करायची, काहीतरी दुसरं एखादं पोथी किंवा स्तोत्र काढून द्यायचं, चाल हे पाठ करून ठेव. मी आपलं पुन्हा हो म्हणायचं आणि ते सुरू का. आजीला रागवायची की तुला लक्ष देता येत नाही का, हा पाण्यात पडेल, मासे काय पकडतो, काय काय लोक नाव ठेवतात, याला जरा धाकात ठेव. आजीचं काही नाही होतं, खेळतून सोडून देतो, आपलं काम पण होत राहतं. आजी पुढे निघून गेली, मी ते बाटलीत टाकलं आणि घरी घेऊन आलो. आणि आल्या आल्या आजीला म्हटलं बघ आज मला वेगळा मासा सापडला, छान लांब सडक आहे म्हटलं, एवढा मोठा. आणि जशी बाटली काढून आजी समोर धरली त्या दिवशी मला आजीने पहिल्यांदा मारलं. मला तोपर्यंत आजीने कधीच मारलं नव्हतं, कधीच नाही. आजीने मारलं, मग ती बाटली अशी फेकून दिली. आजोबाला तिकडे ते काय झालं, ते म्हटले बघा आज या मेल्याने काय पकडून आणलं. आजोबाने बघितलं आणि काठीने ढोसत ढोसत बाटली बाहेर फेकून दिली. मला भरपूर झोडला. तसंच मी रडत रडत एका पोत्यावर झोपून गेलो. थोड्या वेळ जेव्हा जाग आली तेव्हा आमच्या आजोबा आजीला बोलत होते की तुझ्या लाडामुळे आज हे पोरगं माशावरून सापावर जाऊन थांबलंय, पुढे अजून कुठे जाऊन थांबेल माहीत नाही. मला तेव्हा कळालं की याला साप म्हणतात. आणि ज्याच्यासाठी एवढा तुडवला होता त्याने मला काहीच केलं नव्हतं. दुसऱ्या दिवसापासून म्हटलं मासे खेकडे सगळं बंद, फक्त आता याच्याच पाठी लागायचं, याला कसं शोधायचं. नदीवर गेल्यानंतर खडकांच्या कपारीत बघत बसायचो की कुठून तरी त्याने तोंड बाहेर काढून बसलेले दिसत आहेत का, मग ते काय खातात. जवळ गेले की आत चालले जायचे, सापडायचे नाही. लक्षात असं आलं की ते पाण्यातले बेडूक खातात, पकडून मासे खातात. जमिनीवरचा बेडूक पकडायला पण प्रचंड कष्ट पडतात, तेव्हा पाण्यातला बेडूक पकडायला एकदा बघा, असं नदी नाल्यामध्ये जाऊन बघा आणि पाण्यातला बेडूक पकडून बघा सापडतो का. त्याने ज्या ठिकाणी उडी मारली ना की तिथून तो गाळात असून पुढे सरकून गेलेला असतो आणि मग काही सापडत नाही. रंगही काळा असतो, दिसत पण नाही वरून. बरं ते पाण्याची लगेच खालून उबळ आलेले असते वरती, ते अजिबात काही दिसत नाही. फक्त तो ज्या ठिकाणी जाऊन थांबतो तिथून एक बारीक बुडबुड्याची लाईन येते वरती आणि मग कळतं की या ठिकाणी बेडूक आहे. मी आपलं सावकाश जायचं, वरून अलगा धाट टाकायचा, बरोबर त्याला पंजात घ्यायचं, वर बेडूक काढायचा, कमरेचा करदोडा किंवा गळ्यातलं जानवं काढायचं, कमरेला बांधलं की बेडूक नेऊन त्या फटीजवळ हलवायचा. दिवड जोरात यायचा आणि त्यांनी ते बेडकाला पकडलं की मी हळूहळू त्या सापाला पकडायचं, डोकं पकडायचं, हळूहळू बाहेर काढायचं, खेळायचं, बघायचं त्याच्याकडे आणि सोडून द्यायचं. 2-4 वेळा केल्यानंतर लक्षात असं आलं की आपल्या आनंदासाठी त्या बेडकाच्या चिंदड्या होतात. कारण दिवडाने पकडल्यानंतर तो बेडूक अक्षरशः चिंध्या होतात, फाटून जातं. 150-200 एका त्या शरीरात घुसतात
आणि आपलं भक्ष्य सोडून तो आणखी करकचून पकडतो. बेडूक वाचला पाहिजे, बेडूक मेला नाही पाहिजे, अशा प्रकारे साप पकडता येईल का? बेडूक पकडला आणि त्याच्या अंगावर माझं बोट घासलं आणि मी बोट बिळासमोर हलवलं, साप करून दिवडाने माझं बोट पकडलं. वेदनेची सणक मेंदूपर्यंत गेली, कारण एका वेळेला एवढ्या टाचण्या सुया टोचलं जाणं आणि ज्या ताकदीने तो चावतो, प्रचंड वेदना होतात. आणि दिवड अत्यंत रागीट आणि खूप चिडखोर साप म्हणून सगळ्या सर्पमित्रांना प्रसिद्ध आहे. लोक आमचे नाक पकडतील, घोणस पकडतील, मण्यार पकडतील. दिवड पकडायला प्रचंड घाबरतात, कारण अत्यंत चावरा साप आहे. त्याचं चावणं म्हणजे स्टेनगन जशी सुरू होते ना, खाडखाड खाडखाड खाडखाड, तसा तो चावतो. एका दंशात त्याचं मन भरत नाही. त्या तोंडातून बोट कसं तरी सोडून घ्यायचं, अडकलेले दात काढून टाकायचे, बऱ्याच दात अडकून जायचे, ते काढून टाकायचे. प्रत्येक वेळेला बोट फोडून घेणं कसं परवडेल? तसंही न करता आपल्याला दिवड पकडता आला पाहिजे. मग ते वेग आणि वेळाचं गणित जमवणं मी शिकलो. तिथं बोट हलवल्यानंतर मला कळायचं की हा कधी धरेल. सापाला एकदा भक्ष्य दिसल्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्याची शेवटची जी पद्धत असते, तो आपली जीभ अशी कंटिन्यू बाहेर ठेवतो आणि मग हल्ला करतो. मी त्या जिभेकडे लक्ष ठेवतो, आता याची जीभ बाहेर आहे, आता हा येणारच. तो बाहेर यायच्या आत मी त्याला पकडलेला असायचं बरोबर. आणि मग ते मला जमायला लागलं या गोष्टी. घरी आणायचा, थोडा दाखवायचा आजीला, माझी सोडू नये.